हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा गुजरात ट्रिपचा पार्ट 2 आहे आणि आता सकाळचे वाजलेले 4 आणि आम्ही निघालो आहे नागेश्वर इथे जायला. सो 4 वाजता निघण्याचं हे कारण आहे की 5 वाजता मंदिर ओपन होतं आणि आम्हाला दर्शन व्यवस्थित घाई गडबड न करता घेता यावं म्हणून आम्ही सकाळी लवकर पहाटे निघालो आहेत. आणि हॉटेलपासून अंतर बोलायला गेलं तर 104 किलोमीटर जवळजवळ अंतर दाखवत होतं. त्याच्यामुळे मग 1-1.5 तासात आम्ही पोचू या अंदाजाने आम्ही 4 वाजता निघालो. आणि रस्त्यावर जाताना हे बघितलं आम्ही की लोक रात्रभरसुद्धा चालत आहेत किंवा म्हणजे जागोजागी असे टेंट पण बांधले होते की जिथे लोक झोपलेली वगैरे पण आम्हाला दिसली. काही लोक रस्त्याने चालत होते, म्हणजे भरपूर लोक रस्त्याने चालताना दिसतात. आपल्याकडे जसे महाराष्ट्रात आषाढी एकादशीला लोक चालत जातात विठ्ठलाच्या भेटीला, तशी इथे लोक चालत होळीच्या वेळेला श्रीकृष्णांना भेटायला जातात. आणि त्यांची पण आपण जेवढ्या श्रद्धेने विठ्ठलाची भक्ती करतो तशी ही लोक श्रीकृष्णाची करतात. सो खूप चांगलं म्हणजे वाटत होतं. आणि मध्ये मध्ये जी टेंट वगैरे बांधलेले किंवा त्या लोकांसाठी एवढी जेवणाची व्यवस्था किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था जी केलेली, ते आम्ही थोडंफार रिसर्च केलं, तिथं माहिती काढली. तर ते लोक म्हणाले की ही लोकं जी चालत चालली आहेत ती श्रीकृष्णासाठी चालली आहेत. तर आम्ही ह्यांची जर सेवा केली तर आम्हाला असं वाटेल की आम्ही श्रीकृष्णाची सेवा केली. सो किती चांगला विचार केला त्या लोकांनी आणि निस्वार्थीपणे त्या लोकांसाठी ते लोक दान देत आहेत किंवा सेवा करत आहेत त्यांची, असं आपण बोलू शकतो. आणि खरंच छान वाटत होतं. म्हणजे असं वाटत नव्हतं की 4 वाजलेत, इतकी लोकं ती आणि त्याच म्हणजे एनर्जीनी चालत होते. सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत लोक चालत होते. आणि थंडी पण थोडीफार आहे, हे तुम्ही बघू शकता. लोक किती राहिली आहेत तिथे, म्हणजे झोपण्यासाठी राहिलेली आहेत. सो टोल नाका लागलेला होता आम्हाला, पण ह्या टोल नाक्यावर पैसे कट नाही झाले. म्हणजे जवळजवळ 15 ते 20 दिवस हा प्रोग्राम चालतो त्यांचा होळीचा. तर फक्त स्कॅन होत होतं, पण आमचे पैसे नाही कट झाले. सो ऑलमोस्ट 5:30-6 वाजेच्या दरम्यान आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगांच्या मंदिराच्या इथे पोचलो. आणि छान असं खूप छान वाटत होतं. गर्दी अजिबात नव्हती मंदिराच्या इथे आणि दर्शनासाठी लाईनसुद्धा काहीच नव्हती. हे जे ज्योतिर्लिंग आहे तिथे शिव आणि पार्वती हे नाग आणि नागिनीच्या स्वरूपात प्रकट झाले होते. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला नागेश्वर असं नाव दिलेलं आहे. हे एक असं ज्योतिर्लिंग आहे तिथे आपण गाभाऱ्यात जाऊन शिवांच्या पिंडीला नमस्कार करू शकतो, जलाभिषेक करू शकतो, रुद्राभिषेक करू शकतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजासुद्धा करू शकतो. त्यामुळे आम्हीसुद्धा जलाभिषेक करण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही ते केलं. पण जलाभिषेक वगैरे कुठलाही अभिषेक करण्यासाठी इथे तुम्हाला धोती नेसावी लागते आणि स्त्रियांना इंडियन ट्रेडिशनल कपडे घालावे लागतात. म्हणजे एकतर ओढणीचा ड्रेस किंवा साडी, ह्या पोशाखामध्येच तिथे गाभाऱ्यात एंट्री देतात. आणि खूप छान वाटत होतं. सकाळ सकाळ दर्शन झालं भगवान शंकरांचं. खूप मन प्रसन्न होत होता. आम्ही जलाभिषेक करण्यासाठी 500 पर पर्सन दिलेत तिथे. सो त्यामध्ये हे लोक एक थाली देतात, त्याच्यामध्ये फूल असतं, शिवपार्वतीची चांदीची नागनागिनीच्या रूपात मूर्त असते आणि पाणीचा लोटा देतात आणि प्रसाद देतात. आतमध्ये गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नव्हता व्हिडिओ वगैरे काढणं, सो त्यामुळे मला काढता नाही आले तिथून व्हिडिओ वगैरे. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर होता, तो सुद्धा खूप छान वाटत होता. तिथे एक भगवान शंकरांची भव्य मूर्ती आहे. म्हणजे खूप छान वाटतात त्याचे ते बघितल्यानंतर. आता आम्ही नागेश्वरमधून निघालो आहेत आणि चाललो आहेत बेट द्वारका इथे. गर्दी आहे, भरपूर जणांना विचारलं आम्ही. बेट द्वारकाला थोडी कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही पहिला बेट द्वारका करून घेतो आहे. बघत किती गर्दी आहे.
बेट द्वारकेला जाण्यासाठी पहिला समुद्री मार्गच होता, दुसरा ऑप्शन नव्हता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी सुदर्शन सेतू नावाचा हा ब्रिज उभारण्यात आला. आता बोटीने बेट द्वारकेला येण्या जाण्याचा मार्ग बंद केलेला आहे आता सुदर्शन सेतूचं काम झाल्यापासून. आणि हा ब्रिज आहे तो इतका सुंदर आहे आणि त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे ते पण व्यवस्थित विचारपूर्वक केलेलं आहे, कारण बाजूला सेल्फी पॉईंटसुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून लोक रस्त्यात थांबत नव्हते. आणि आम्ही पार्किंगमध्ये पोचलेलो आहोत. बेट द्वारकेची पार्किंग 2 किलोमीटर खूप लांब आहे मंदिरापासून. सो आम्ही ते कार पार्क केली आणि एक रिक्षा बुक केली, जिथून आम्हाला 5-6 मंदिरं फिरवणार होता तो माणूस. पण त्याच्यासोबत तुम्हाला बार्गनिंग करावी लागेल, कारण आम्हाला त्याने 1200 रुपये सांगितले होते 5 मंदिरं फिरवण्याचे. तर आम्ही कमी करून त्याला 700वर आणलं आणि तो तयार झाला. कारण जेव्हा आम्ही त्याच्यासोबत बोलत होतो तेव्हा समजत होतं की तो आम्हाला खूपच जास्त सांगतो आहे. सो नंतर मग आम्ही त्या रिक्षेतून पहिला हनुमान मंदिराकडे गेलो. ॲक्च्युली ते हनुमान मंदिर जे आहे ते हनुमानाचा जो पुत्र होता मकर म्हणून, तर त्याचं ते मंदिर आहे आणि ते भारतात फक्त एकच आहे हे मंदिर हनुमानाच्या पुत्राचं. सो तिथे गेलो आम्ही. शांत एकदम मंदिराचं वातावरण होतं. तिथे छान हनुमान चालिसाचं वगैरे पाठ चालू होता आणि मग आम्ही दर्शन घेतलं. आणि मग तिथे नाश्ता होता, म्हणजे प्रसादाच्या स्वरूपात ते लोक नाश्ता आणि चहा असं देत होते. तर तिथे जे ब्राह्मण होते ते आम्हाला म्हणाले की तुम्ही चहा तरी घेऊन जा, तुम्हाला वेळ नसेल ना तरी जाता जाता फक्त चहा घेऊन जा, पण एक प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन जा. सो आम्ही तिथे चहा घेतला आणि नाश्त्यासाठी चिवडा होता, तर थोडासा चिवडासुद्धा घेतला आणि आम्ही मग निघालो. त्यानंतर आम्ही गेलो 84 धुना मंदिर येथे. या ठिकाणी एकूण 84 धुना आहेत. धुना म्हणजे संतांनी साधना करताना पेटवलेली पवित्र अग्निधुनी, म्हणूनच या ठिकाणाला 84 धुना सिद्धपीठ असे नाव पडले. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे आजही अखंड धुनी प्रज्वलित ठेवली जाते. भक्त येथे जाऊन दर्शन घेतात, ध्यान करतात आणि धुनातील पवित्र भस्म प्रसाद म्हणून घेतात. या ठिकाणी अतिशय शांत आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. हे ठिकाण भगवान श्रीकृष्णांशीही जोडलेले आहे. पुराणानुसार हे भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि ह्या पवित्र कुंडांची एक परिक्रमासुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे एक परिक्रमा तरी प्रत्येक भक्त करून जातो. इथून निघून आम्ही मेन द्वारकेचं मंदिर म्हणजे सोन्याची द्वारका ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघालो, जे की श्रीकृष्णाचं मेन स्थान आहे. तर आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो, पण तिथे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे तुम्हाला मी आतमधला परिसर दाखवू शकत नाही. दर्शन घेतले आणि आम्ही बाहेर येऊन नाश्ता करण्यासाठी थांबलो. इथे ढोकळा, जिलेबी, फाफडा, भजी हे सगळं काही मिळत होतं आणि टेस्टलाही छान होतं. आम्ही त्यातला ढोकळा आणि जिलेबी हे घेतलं होतं. टेस्टला खूप छान लागलं. तुम्ही जर गेलात तर मंदिराच्या बाहेर जे दुकानांची लाईन लागते ते पहिलंच दुकान आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता. आम्ही निघालोय आता बेट द्वारकेवरून द्वारका मंदिरामध्ये जायला निघालोय. इथून 31 किलोमीटर आहे द्वारका मंदिर. बघूया दर्शन होतंय का, कारण मंदिराचं टायमिंग आहे 1 वाजेपर्यंत दुपारी ओपन असतं सकाळपासून, आणि नंतर बंद होतं दुपारी, आणि नंतर 5 वाजता ओपन होतं. 5 ते 9 वाजेपर्यंत आहे काहीतरी संध्याकाळी, असं टायमिंग आम्हाला रिक्षावाल्याने सांगितलं. बघूयात. हा बेट द्वारकेसाठी येण्यासाठी हा ब्रिज बनवला आहे. याआधी मी 4-5 वर्षाआधी आलेली फॅमिलीसोबत, माझ्या मम्मी पप्पांच्यासोबत वगैरे, तेव्हा आम्ही बोटीने गेलो होतो आणि तेव्हा या ब्रिजचं काम चालू होतं. आता तो झालेलं आहे.
2 वर्ष झाले हे चालू झालं आहे. आम्ही द्वारका येथे पोचलो आणि लगेचच आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो, कारण 1च्या आधी आम्हाला दर्शन करायचे होते. सो आम्ही मंदिराच्या इथे पोचलो आणि मंदिराच्या इथेसुद्धा द्वारका मंदिराच्या इथेसुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये. सो आम्ही मोबाईल जमा केले. जिथे मोबाईल काउंटर असतात तिथेच जमा करा, दुसरीकडे कुठेही जमा करू नका फुलवाल्यांच्या इथे वगैरे, कारण आम्ही जमा केलेलं तर तिथेच बाजूलाच एक थोडंफार काहीतरी झालं होतं त्यांचा प्रॉब्लेम. सो तुम्ही ही रिस्क नका घेऊ. त्याच्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनीसाठी उभे राहिलो. हे मंदिर आहे, द्वारका मंदिर आहे आणि दर्शनाच्या लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर आम्हाला जवळपास 1 तासाने दर्शन मिळालं. त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. तर तिथेच एक प्रसादालय होतं, तर तिथे आम्ही जेवण करण्यासाठी गेलो आणि खूप छान जेवण होतं. पर प्लेट 50 रुपीज त्यांनी घेतले होते, पण खूप छान जेवण होतं. द्वारकेचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहे सोमनाथसाठी. द्वारकेपासून सोमनाथचं अंतर 235 किलोमीटर आहे आणि आता वाजलेले आहेत 2. सो दर्शन होईल किंवा नाही होईल हे माहीत नाही आहे, पण जर आज नाही झालं तर उद्या नक्कीच होईल. सो लेट्स सी आणि स्टे ट्यून. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.